हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरती अपघाताच्या घटना घडल्यानंतर ही अपघातग्रस्त वाहने अनेक दिवसांपासून हे या रस्त्यावरती पडून राहतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे ही जी आहे ती खाजगी लक्झरी बस। आपण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसापूर्वी या लक्झरी बसचा अपघात झाला होता। या घटनेनंतर अनेक दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र त्यानंतर देखील वाहतूक पोलीस असतील, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि RTO विभाग असेल, ही जी अपघातग्रस्त वाहन आहे ती या ठिकाणी त्यांच्या बेजबाबदारपणामुळे जागेवरच पडून आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्या या वाहनामुळं वाहतुकीला अडथळा होतोय। त्यासोबतच या खाजगी बस ही अशाच स्थितीमध्ये असल्यामुळं अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडतात। आपण जर पाहिलं तर हा जो राज्यमार्ग आहे तो अत्यंत रहदारीचा राज्यमार्ग आहे, मात्र तरी देखील पोलिसांनी या सगळ्या अपघातग्रस्त बसची पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर ही बस या रस्त्यावरनं हटवणं गरजेचं होतं। मात्र ही बस जी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणीच पडून आहे आणि वाहन चालकांना देखील या ठिकाणावरनं प्रवास करताना मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण होत आहे। खरं तर आता इकडनं जर पाहिलं तर एक रुग्णवाहिका येत आहे, या बाजूला औंढ्याकडनं ही रुग्णवाहिका आलेली आहे। आपण जर पाहिलं तर ही जी रुग्णवाहिका आता या ठिकाणी आलेली आहे, आपण रुग्णवाहिका चालकांना विचारूयात की त्यांना प्रवास करताना काय अडचण निर्माण होत आहे। माझ्यासोबत काही या ठिकाणी रुग्णवाहिका चालक आहेत। बसचा ॲक्सिडेंट झाला, मात्र ही बस 8 दिवस झाले पडून आहे। वाहतूक करताना तुम्हाला काही त्रास होतो का? अडचण तर आहे ना, रस्त्यावर आहे ना गाडी, ट्रॅफिक जाम होणं, हो, रस्ता खराब असल्यानं इथं साईडला गाडी बाजूला काढले तर चांगलं आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल। काय अडचण होती गाडीची? काय ट्रॅफिक जाम आहे, एक सिंगलच राहील नाही, नाईटला तर कुठं दिसणार आहे एकदम गाडी अचानक। हां, पुन्हा आता काय ते गाडी काढून टाकलेलं चांगलं आहे, ट्रॅफिक मोकळी राहिली तर तेवढंच चांगलं आहे। ही वाहन चालकाची प्रतिक्रिया होती। खरं तर गाडी या ठिकाणावरनं सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तपास झाल्याच्या नंतर काढणं गरजेचं होतं, मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसापासून ही गाडी याच ठिकाणी पडून आहे आणि त्यामुळं हिंगोलीचं जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलीस किती दक्ष आहे हे यावरनं स्पष्ट झालेलं आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।